आपलं स्वागत। आज आपण ॲक्युपंक्चरने बरे होतात अनेक रोग याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया। डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार। विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात। डॉक्टर लोहिया हे पेन फिजिशियन आणि सीनियर ॲक्युपंक्चरिस्ट असून गेली 24 वर्षांपासून ॲक्युपंक्चरमध्ये ते कार्यरत आहेत। डॉक्टर बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील WHO चे अलुमनी म्हणून देखील आहेत। तसंच इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे सचिव देखील आहेत। डॉक्टरांनी कोलकाता या ठिकाणाहून फेलोशिप इन पेन मॅनेजमेंट केलाय। डॉक्टर लोहिया हे हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे सदस्य आहेत। स्लीप डिस्क आणि ऑटो इम्युन डिसऑर्डरवर रिसर्च पेपरसाठी उत्कृष्ट सादरीकरण केलंय त्यांनी आणि यासाठी त्यांना गोल्ड ऑस्क पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे। तर घरच्या घरी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर मधील मॉडेल प्रश्न संच भाग 1 आणि 2 या ॲक्युपंक्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या 3 पुस्तकांचे डॉक्टरांनी लेखन सुद्धा केलंय। डॉक्टर मुंबई, संभाजीनगर आणि दिल्ली या ठिकाणी कार्यरत आहेत। स्लीप डिस्कचे रुग्ण अर्थात जे बेडरेस्टवर आहेत, ज्या रुग्णांमध्ये 5 मिनिटे देखील उभे राहता न येणे, चालायला न जमणे, हातापायाला मुंग्या येणे, पाय जड होणे, बधीर होणे, पाठदुखी, मानदुखी, चक्कर येणे, जिणे चढउतर करणं अशक्य होणे अशा लक्षणांचा अंतर्भाव असतो। तसंच गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर, लकवा, मायग्रेन, न्यूरोपॅथी अशा निरनिराळ्या आजारांवर मुळापासून उपचार करण्यासाठी ॲक्युपंक्चर या शास्त्राचा उपयोग करून डॉक्टर सचिन लोहिया यांनी लाखो रुग्णांवर उपचार केलेत। तर अनेक रुग्णांचं ऑपरेशन देखील यशस्वीपणे त्यांनी या उपचारांनी टाळलेलं आहे। तर डॉक्टर, सगळ्यात आधी मला सांगा की या उपचार पद्धतीमध्ये रुग्णांसाठी वेगळे पण नेमकं काय आहे? आमची ही उपचार पद्धती विना औषध आहे, म्हणजे यामध्ये औषधच नाही। हा सगळ्यात मोठा फरक आहे इतर उपचारमध्ये आणि आमच्या उपचारामध्ये। शरीरावर उपस्थित असे जे बिंदू असतात ॲक्युपंक्चरचे, त्याच्यावर लहानग्या सुया लावून आपण अनेक रोग दुरुस्त करू शकतो। हा माझा गेल्या 24 वर्षांचा अनुभव आहे। या सुया लावून आपण एनर्जीचा प्रवाह रुग्णांच्या चॅनल्समध्ये वाढवतो। त्याचप्रमाणे ही उपचार पद्धती विना औषध आहे, त्याच्यामुळे औषधासारखे गंभीर दुष्परिणाम नाही। शिवाय आपण हल्ली जाऊन डॉक्टरांना भेटतो, त्यांना सांगतो की डॉक्टर आम्हाला त्रास आहे, तुमचे जे लक्षण आहेत त्या प्रत्येक लक्षणावर एक रुग्णांची म्हणजे औषधांची यादी तयार होते। आमच्या इथे असं नसून आम्ही रुग्णांची नाडी आणि जीभ तपासून त्याच्या आजाराच्या मुळावर उपचार करतो। मुळावर उपचार केल्याने रोग मुळासकट दुरुस्त होऊ शकतो। हा ह्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे। तर एवढे सगळे फायदे आहेत ॲक्युपंक्चरचे। शिवाय एकाच रुग्णाला ॲसिडिटी असेल, मानदुखी असेल आणि आणखी पायाचा दुसरा आजार असेल, तर सगळे सोबत तुम्ही एकाच वेळेला उपचार करू शकता। असं नाही की ह्यासाठी हा स्पेशालिस्ट धरा, त्यासाठी तो धरा, एकत्र सगळं होतंय। त्याच्यामुळं वेळ वाचतो, पैसा वाचतो, अनेक इन्व्हेस्टिगेशन आम्ही टाळतो आणि इन्व्हेस्टिगेशनचा पैसा मी पाहतो की रुग्णांचा उपचारावर खर्च व्हावा, म्हणजे फायदा तरी होतो। नुसती मोठी थप्पी इन्व्हेस्टिगेशनची कॅरी करून फायदा कोणालाच होत नाहीये। शिवाय तुम्ही आजार घेऊन तुमचा दुरुस्त होत नाही। तर ॲक्युपंक्चरने असे आजार आपण मुळासकट दुरुस्त करू शकतो। अगदीच। आणि ही पद्धती नेमकी काम कशी करते या बाबतीत रुग्णांना देखील नेमकं जे वेगळेपण आता तुम्ही सांगितलं ते नेमकं कसं वाटतं? या पद्धतीमध्ये आपल्या शरीरावर जे चॅनल्स आहेत, ह्याच्यामध्ये समजा आता हा मी तुम्हाला आमचा मॉडेल दाखवतो, ह्याच्यावरती तुम्ही पाहता अनेक असे चॅनल्स दिसत आहेत। तर ह्याच्यावर या फाईन निडल्स आहेत, या लावून आम्ही ट्रीटमेंट देतो। तर ही पद्धती अगदी सरळ आणि सोपी आहे। या चॅनल्सवरती आपण सप्लाय वाढवल्याने ते दुरुस्त होतात। शिवाय हे वैद्यकीयरित्या पाहण्यात आलेलं आहे की या पद्धतीने रक्ताचं संचार अवयवांचं वाढतं, नर्व सप्लाय दुरुस्त होतं, इम्युनिटी सुधारते तुमची, असे अनेक फायदे आहेत। त्याच्यामुळे अनेक आजार आपण मुळासकट दुरुस्त करू शकतो। अगदीच। आणि आपण अनेकदा बघतो की गोळ्या औषधं घ्यावी लागतात, इंजेक्शन्स घ्यावे लागतात। या उपचार पद्धतीमध्ये नेमके रुग्णांवर उपचार कशा पद्धतीने केले जातात? या उपचारामध्ये अशा फाईन निडल्स आहेत। ही जी निडल आहे ही डिस्पोजेबल असते, तर ह्याच्यामध्ये प्रत्येक रुग्णाला वेगळी वापरली जाते। असा हा पॉइंट आहे, तर या ठिकाणी अशी निडल लावतो आपण। तर ही जी निडल आहे ह्याच्याने दुखत काही नाही, मी स्वतःला लावून दाखवलेली आहे। ही काढली तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेदना काही होत नाहीत। या पद्धतीने सरळ सोपी आहे। याच पद्धतीने ॲक्युपंक्चर जसं आपण निडलनी करतो, काही रुग्णांना वाटतं की निडल लावतो म्हणजे फार दुखत असेल। या निडल फारच सूक्ष्म आहेत। एका
इंजेक्शनच्या निडलमध्ये 4 ते 6 निडल आतमध्ये जातील, एवढ्या पातळ आहेत. तर निडलची जरी भीती वाटत असेल त्याला दुसरे पण पर्याय आहेत. लेझरनी आम्ही स्टिम्युलेट करू शकतो बिंदूंना. त्या व्यतिरिक्त कपिंग म्हणून टेक्निक असते. हल्ली आपण पाहतो की अनेक क्रिकेटर्स आहेत, रेसलर्स आहेत, त्यांच्या शरीरावर असे चट्टे दिसतात. विराट कोहलीचा एक फोटो प्रसिद्ध झाला होता, तर त्याला कपिंग थेरपी म्हणतात. समजा तुमचा हा खांदा दुखतोय तर त्या ठिकाणी इथे रक्त साखळलेलं असतं, ते कपिंगनी निगेटिव्ह सक्शननी तिथं थोडं ब्लड काढलं तर ते बरं होतं. पण हे तात्पुरतं गुण देतं. मूळ सांधा आतमध्ये ऑइलिंग कमी झालेलं आहे, ते कसं सुधारायचं ह्याच्यावर उपचार केला पाहिजे, तरच तो मुळासकट दुरुस्त होईल. कपिंग प्रमाणे तसं मॉक्सिबशन असतं, त्याच्यामध्ये हीट करतो आम्ही निडल्सला. काही लोकांमध्ये वात असतो सांध्यांमध्ये, तो दुरुस्त होत नाही. सांध्यांमध्ये थंड म्हणजे ह्युमिडिटी जमा झालेली असते, तर अशा निडल लावून आपण थेट त्या हीट करून आतमधली ह्युमिडिटी, आपण ती जी थंड हवा आहे आतमधला तो दुरुस्त केला तर ते आतमध्ये जो वात आहे तो दुरुस्त होऊ शकतो. अशा विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत आमच्या ट्रीटमेंटमध्ये. या पद्धतीने आपण ते उपचार करतो. अगदी जसं तुम्ही सांगितलं की सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याकडे हे उपचार होत असतात. कोणकोणत्या आजाराचे रुग्ण आपल्याकडे येतात? माझ्याकडे जवळपास सर्वच प्रकारचे रुग्ण येतात. ॲक्युपंक्चर ही एक मल्टी स्पेशालिटी उपचार पद्धती आहे. अजूनही भारतामध्ये आपल्याकडे ह्याच्यामध्ये मेडिसिनचा वेगळा, सर्जरीचा वेगळा, डोळ्याचा वेगळा, कानाचा वेगळा डॉक्टर असं काही झालेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये जसं पूर्वीच्या काळी MBBS डॉक्टर सर्व पाहिजे, तसं आजही भारतामध्ये आहे. त्याचा रुग्णांना फायदाच आहे की एकाच डॉक्टर तुमचं अनेक रोग दुरुस्त करू शकतो. तेच आपण चीनमध्ये गेलो तर आपण पाहतो की तिथं ह्याच्यामध्ये आता फाटा झालेले आहेत. ॲक्युपंक्चरमध्ये चाइल्ड स्पेशालिस्ट वेगळा, ॲक्युपंक्चरमध्ये मेडिसिनचा वेगळा. तर ॲक्युपंक्चरमध्ये माझ्याकडे जे रुग्ण सर्वात जास्त येतात, 80% रुग्ण गुडघ्याचे, फ्रोझन शोल्डरचे, स्लिप डिस्कचे हे सर्व पेशंट आहेत. त्या व्यतिरिक्त 20% रुग्ण हे ॲलर्जीचे, ॲसिडिटीचे आणि फार अवघड केसेस, लकवा, हे सगळे केसेस आहेत आपल्याकडे. IBS, इरिटेबल बॉयल सिंड्रोम, तुम्ही जेवढे CIDP, असे मल्टिपल स्क्लेरोसिस, हे सर्व रेअर टू रेअर आजार आपल्याकडे येतात. कारण की अशा रुग्णांना शेवटी कुठे उपचार उरत नाही, ते आपल्याकडे येतात आणि त्यांच्या लक्षात येतं की आपण वेळ केला, पण आधीच आपण इथं आलो असतो तर, असं सगळ्यांना वाटत असतं. आणि ॲक्युपंक्चरने मी स्वतः पाहिलंय की अवघ्या 8-10 दिवसामध्ये अनेक लोकांना, म्हणजे 90% पेक्षा जास्त लोकांना, म्हणजे 40-50% पर्यंत गुण येतो. आता ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. त्याच्यामुळं समाधान असतो आणि रुग्ण दुसऱ्या रुग्णांना पाठवतच असतात पुन्हा. अगदी जसं तुम्ही आता टक्केवारी सांगितली, कोणत्याही ठिकाणी उपचार करायला गेल्यानंतर पेशंट कडूनही विचारलं जातं की सक्सेस रेट काय आहे. तर ॲक्युपंक्चरच्या बाबतीमध्ये हा सक्सेस रेट काय सांगाल? जबरदस्त सक्सेस रेट आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की अवघ्या 8-10 दिवसामध्ये बऱ्याच लोकांना चांगला गुण आणि दिलासा मिळतो. आणि शेवटी कसं आहे, अनेक रुग्ण इकडं तिकडं फिरून येतात, त्यावेळेला त्यांना पण आम्ही लवकरात लवकर कसं सिम्प्टोमॅटिक आणि फास्ट रिझल्ट द्यायचा मी पाहतो. मी स्वतः ॲलोपॅथिकच डॉक्टर आहे, त्याच्यामुळं मला सगळ्यात पहिले हे पाहायला लागतं की ह्यांना मी इम्प्रेस कसा करू. कारण की औषध घेऊन लोकांना वाटतं औषध खाल्लं की बरं वाटतं, पण ते तात्पुरतं आहे डॉक्टर. मग ते तात्पुरतं मला पण दाखवावं लागतं की माझ्या ट्रीटमेंटने किती फास्ट रिझल्ट येतो. त्यानंतर मग मी त्याला आतमधून मुळासकट दुरुस्त करण्यासाठी ट्रीटमेंट देतो. अगदीच आजकाल आपण बघतो की बदलती जीवनशैली आणि त्यामुळे होणारे आजार, गुडघेदुखी तर होतेच, त्याचबरोबर स्लिप डिस्कचा अनेकांना त्रास होतो. तर यावर देखील ॲक्युपंक्चरची उपचार पद्धती तितकीच प्रभावी आहे का, आणि यामुळे ऑपरेशन आपण टाळू शकतो का? स्लिप डिस्क असो, गुडघेदुखी असो, ह्याचे 90% पेक्षा जास्त मी ऑपरेशन्स टाळतो. जसं गुडघेदुखीमध्ये आपण पाहतो, रुग्ण ज्या वेळेला येतो म्हणतो डॉक्टर साहेब माझ्या गुडघ्यामध्ये गॅप कमी झालाय. हा गॅप वयाप्रमाणे प्रत्येकाचा होतच असतो. गुडघेदुखी हा काय आजार नाही आहे, वयाप्रमाणे आतमधली खुर्च्या घासत असते, गॅप कमी होत असतो. ह्याची ग्रेडिंग असते 1, 2, 3, 4, 5. अगदी ग्रेड 3-4 पर्यंतच्या पेशंट्सचे मी ऑपरेशन्स सहज टाळलेले आहेत. बऱ्याच लोकांना, आता माझे एक ऑर्थोपेडिक मित्र आहेत, ते म्हणतात की सुरुवातीच्या ग्रेडिंगला आम्हाला रिप्लेसमेंट करायचं नसतं पेशंटला, पण आता पुढे ट्रीटमेंट काय करावी आम्ही. तर ॲक्युपंक्चर अशी एक उपचार पद्धती आहे जिथं ऑपरेशन्सनी तुम्हाला 8-10 वर्ष फायदा होतो, तसं ॲक्युपंक्चरनी ते सहज शक्य आहे सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये. अगदी ग्रेड 5 पर्यंत जो केस आहे, म्हणजे 2 हाडांच्या मध्ये जवळपास गॅप पूर्ण नगणच झालेला आहे, असे पण केसेस मी नीट केलेत. आणि त्यांना पण आपण 5 ते 10 वर्ष बराचसा चांगला आराम पडतो ट्रीटमेंटने, असं ऑपरेशन टाळण्यासाठी ते पण. आणि अशीच माझ्याकडे एक दादरला केस आली होती, ती माहीमला राहायची. माहीमहून इथपर्यंत यायला तिला म्हणजे टॅक्सीमध्ये यायची, टॅक्सी करून
परत जायची. आता ती पेशंट माझ्याकडे गुडघे दुरुस्त झाल्यानंतर सिटी बसने सहज प्लाझा सर्कल पासून माहीमला जाते. तसेच माझ्याकडे दिल्लीला असे पेशंट आहेत, माझ्याकडे लोकलनी धावणारे पेशंट आहेत जे आधी टॅक्सीने यायचे, म्हणायचे डॉक्टर रोज रोज गुडघ्याचा साठी एवढं खर्च कसा परवडणार टॅक्सीला, कारण की माझी ट्रीटमेंट तर टॅक्सीच्या खर्चापेक्षा कमी असायची. तर असे पेशंट परत लोकलनी ये जा करतात. स्लिप डिस्कचं जसं तुम्ही म्हणालात, एवढा प्रचंड पाय दुखतो मणक्यात. जर L4 L5 L5 S1 एक कॉमन ठिकाण आहे जिथे नस दबते, आणि मानेमध्ये C4 C5 C5 C6 इथे जर नस दबली मानेत तर हाताला मुंग्या येणे, हात बधीर होणे, हाताला अगदी लटका पण पडू शकतो, वीक पण होऊ शकतो. तर अशा केसेसला माझ्याकडे IIT रुरकीचे प्रोफेसर होते. ते ऑपरेशन करायचं ठरवलं, पण ज्या वेळेला ते पूर्ण लिहिलेलं पाहिलं की ऑपरेशनचं असं नुकसान होऊ शकतं, तर ही रिफ्यूज टू साइन इट. आणि ते माझ्याकडे ट्रीटमेंटला आले. पूर्ण ताकद त्यांची हातामध्ये चांगली झाली. ॲक्युपंक्चरने 2 हाडांच्या मधली जी डिस्कला स्वेलिंग आहे ती सहज कमी होऊ शकते. ती कमी झाली की प्रेशर कमी होतं नर्वचं प्रेशर कमी झाला, हातात सप्लाय पुन्हा सुरू झाला, तर हे बोटं परत हालायला मदत होते. त्याचप्रमाणे मणक्यात L4 L5 L5 S1 दबलं तर पाय पूर्ण दुखतो. काही लोक त्याला सायटिका म्हणतात. तर हा पूर्ण जो पाय दुखतोय तो बधीर होतोय, त्याच्या सुन्नपणा होतोय. ॲक्युपंक्चरच्या अवघ्या लहानग्या सुया आम्ही काय करतो, मी पेशंटला सांगतो ही ट्रीटमेंट ऑपरेशन सारखीच आहे, फक्त त्याच्यात आम्ही कट नाही करत. ती जी डिस्क आहे त्या लेवलला आम्ही ती ट्रीटमेंट देतो ॲक्युपंक्चरनी. ती डिस्क जी फुगलेली आहे, स्लिप डिस्क, ती फुगलेली डिस्क पुन्हा बारीक होते. बारीक झाली की तुमचं ऑपरेशन टळतं. असे अनेक ऑपरेशन टाळलेत. मला 24 वर्ष झालेत. मी हजारो लोकांचे ऑपरेशन्स टाळलेत स्लिप डिस्कचे. अगदीच. त्यामुळे ज्या रुग्णांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि ज्यांच्या मनात ऑपरेशनची भीती आहे, ती अर्थात भीती दूर झाली असणार आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने ही संपूर्ण उपचार पद्धती आम्हाला सांगताय. पेन मॅनेजमेंटसाठी देखील ॲक्युपंक्चर हे विख्यात आहे. तर हे नेमकं कसं? हल्ली पेन मॅनेज म्हणजे काय की तुमचं पेन तर दुरुस्त होणार नाही, आम्ही फक्त लपवला पेन किलर सारखं. तर ॲक्युपंक्चरमध्ये लपवालपवी काही नाही आहे. ॲक्युपंक्चरमध्ये तुमचा जो सांधा दुखतोय, समजा फ्रोझन शोल्डर आहे, हात वरती जातच नाही, खूप दुखतो हात वरती जायला. तर असा माझ्याकडे एक ठाण्याला पेशंट होता. 4.5 वर्ष आधी मी त्याला एका खांद्याला ट्रीटमेंट दिली, एकाच दिवसात पूर्ण खांदा वर जायला लागला. 4.5 वर्षानंतर पुन्हा भेटला, दुसरा खांदा दुखायला लागला, दुसरा पण मी दुरुस्त केला. म्हणजे सांगतो यासाठी की हे आम्ही मॅनेज करत नाहीये, आतमधून सांधा दुरुस्त करतोय. तो सांधा दुरुस्त झाला तर अनेक वर्षात त्याचा इफेक्ट फार चांगला राहतो शरीरावर. तर हा मॅनेजमेंट नसून कंट्रोल किंवा क्युअर ह्याच्यामध्ये कुठेतरी आहे. फार जुनं झालं असेल तुमचं दुखणं तर त्याला मला कंट्रोल करावं लागेल मधनं, आणि तुम्ही लवकरात लवकर आला तर फास्टच होईल ना दुरुस्त. जसं फ्रोझन शोल्डर आहे तसं टेनिस एल्बो आहे, हे आम्ही कॉमनली करतो. टाचदुखी आहे, हे कॉमन शरीरातले एवढे सांधे आहेत जेवढे सर्व सांध्यांचे पेशंट आजपर्यंत झालेत. अगदी हा जो जबडा आहे इथं जॉईंट आहे हे दुखतो त्याचे पण पेशंट झालेत. फक्त एवढं बोट दुखतं तेवढे पण झाले. संधिवाताचे पेशंट झाले. तर आम्ही बऱ्याचशा लोकांना क्युअर करण्याचा प्रयत्न करतो, आणि आनंदाची गोष्ट आहे की 90% पेक्षा जास्त पेशंट क्युअर होतात. अगदीच. वेगवेगळ्या आजारांविषयी तुम्ही आम्हाला माहिती देताय की कोणताही आजार असो त्याच्यावर उपचार म्हणून ॲक्युपंक्चर आपल्याकडे आहेच, आणि प्रभावीपणे आपण उपचार केलेले आहेत. लकव्याच्या बाबतीत आम्हाला काय सांगाल? लकव्याचे वेगवेगळे प्रकार आणि त्यावर होणारी ही उपचार पद्धती. लकवा हा परावलंबी करणारा आजार आहे. कंटाळा येऊन जातो पेशंट्सला, घरी बसून बाहेर कुठं जाता येत नाही, आणि एकाएकी तुमचं आयुष्यच चेंज होऊन जातं. म्हणजे अर्ध्या रात्री किंवा सकाळी अचानक कळतं की एक बाजू पूर्ण कमजोर झाली. ह्याला आपण म्हणतो अर्धांग वायू. अर्धी बाजू कमजोर होते. ज्यांच्या लेफ्ट ब्रेनमध्ये प्रॉब्लेम होतो राईट साईड जाते, ज्यांच्या राईट ब्रेनमध्ये होतं लेफ्ट साईड जाते, काही लोकांची वाचा देखील जाते. तर अशा रुग्णांना मी ॲक्युपंक्चरने, स्काल्प ॲक्युपंक्चर म्हणजे मेंदूचा जो भाग कमकुवत झालेला आहे त्याला बाहेरून तारेसारख्या सुया लावून इनडायरेक्ट ब्रेन स्टिम्युलेशन करतो. इनडायरेक्ट ब्रेन स्टिम्युलेशन केल्याने हाताची पायाची ताकद यायला मदत होते. लकव्याचा माझ्याकडे एक पेशंट, दादरचा माझा क्लिनिक फर्स्ट फ्लोअरला आहे. पेशंटला वाटतं आता कसं ये जा करायचं, आम्ही सांगतो तुम्ही फ्रेश केस असताना सांगतो तुम्हाला 2-5 दिवस घेऊन यावं लागेल, नंतर पेशंट चालेल. त्यांनाही आश्चर्य वाटतं एवढं लवकर कसं होईल, पण फ्रेश केसेसमध्ये होतच असं, लवकरात लवकर होतात. आणि मग तो वय काही पण असो. तर असं माझ्याकडे तो दादरला पेशंट आलेला 4थ्या-5व्या दिवशी शिड्या चढत उतरत जातो. त्याच्यामुळं काय होतं की बाहेर लोकांमध्ये पाहतात लोक, मार्केटमध्ये पण म्हणतात इथे डॉक्टर आहेत ज्यांचे लकव्याचे पेशंट बरे होतात. तर असेच माझ्याकडे लकव्याचे पेशंट, दोन्ही पाय लकवा झालेले पण पेशंट असतात. ॲक्सिडेंटमुळं मणका जर मोडला तर दोन्ही पायात ताकद कमी होते, लघवी शौचाचा कंट्रोल जातो, किंवा व्हायरल आजाराने
जरी तुमची जी स्पायनल कॉर्ड आहे ती कमजोर झाली तर दोन्ही पाय कमजोर होतात. तर अशा पेशंट्सला पण आपण ट्रीटमेंट देतो, त्याला ट्रान्सव्हर्स मायलायटिस म्हणतात. तर हा दुसरा प्रकार आहे लकव्याचा. मानेच्या मणक्यामध्ये जर मार बसला, दोन्ही हात दोन्ही पाय जातील, लघवीचा कंट्रोल जाईल. कमरेच्या बसला तर हा जो ब्रिज आहे, हा इथं मणका मोडल्याने किंवा तिथं व्हायरल आजाराने जो ब्रिज तुमचा कमजोर झालाय, त्या ब्रिजवरून आता गाड्या पास होत नाही. तर ॲक्युपंक्चरनी वरती खालती ते निडल लावून ते जे स्टिम्युलेशन आम्ही देतो त्याच्यानी ती करोडरज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड परत काम करायला मदत करते. आणि त्याच्यात सप्लाय सुरू झाला तर पायामध्ये सुन्नपणा असेल किंवा कळत नसेल तर ते समज परत येते, ताकद येते, हळूहळू बोटं हलायला लागतात. पेशंटला मग नंतर उत्साह येतो. फार जास्त मार बसला असेल स्पायनल कॉर्डला तर पेशंट ॲटलिस्ट वॉकरवर चालण्यासारखा होतो, कमी असेल तर फास्ट लवकर बरं होतं. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे आजार आणि त्यावर आता विना ऑपरेशन देखील उपचार होऊ शकतात ॲक्युपंक्चरच्या मदतीनं. आणि याच उपचारांबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. तर आपण डॉक्टरांकडून वेगवेगळ्या आजारांवर आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सचिन लोहिया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या आजार आणि त्याच्यावर ॲक्युपंक्चर कशा पद्धतीनं काम करतं. आतापर्यंत हजारो रुग्णांना आपण बरं देखील केलंय. मेंदूचे विकार म्हणजे जटिल आजार असं आपण म्हणतो, तर या विकारांवर देखील ॲक्युपंक्चर तितकंच प्रभावी आहे का? येस. आता जसं आपण लकव्याबद्दल बोललो तो मेंदूचाच आजार आहे. त्याचप्रमाणे काही लोकांची 7 नर्व वीक होते, म्हणजे तोंड वाकडं होतं, फेशियल पाल्सी, फक्त गाल आणि हे भुवई आहे ही अजिबात हालत नाही. तर असे केसेस पण माझ्याकडे ट्रीटमेंटने फार लवकर बरे होतात. हा जो नर्वचा पूर्ण पाथवे आहे त्याला मी ॲक्युपंक्चरने स्टिम्युलेट करतो. हे सरळ सोप्या भाषेत सांगण्याची गोष्ट आहे. पण ही जी नर्व का वीक झाली आहे त्याच्यावर आम्ही उपचार करतो, कारण की त्या नर्वमध्ये वात किंवा थंडक त्याच्यामध्ये गेली तरी तो त्रास होतो. तर अशा लहानग्या निडल जे आहेत, या ज्या चेहऱ्यावरती जे पॉईंट्स आहेत इथे आम्ही ते लावून त्याला हिट करतो, जेणेकरून ती नर्व पुन्हा कार्यक्षम होते. जे फ्रेश केसेस असतात तोंड वाकडं झालेले ते अवघ्या म्हणजे समजा 2-3 दिवसाआधी झाली आहे तर ते 7 दिवसात तर पूर्ण बऱ्या पण होतात. आणि माझ्याकडे काही आता माझं अंधेरीला क्लिनिक आहे तर तिथे काही सिने नटी पण येतात ट्रीटमेंटला. तर लहानपणी झालेला असतो तो चेहऱ्याचा लकवा, तर नंतर त्यांना ते ज्यावेळेला ऑडिशन देतात त्यावेळेला कळतं की हा थोडासा चेहऱ्याचा भाग बरोबर काम नाही करत आहे. तर तेवढ्या फाईन फाईन मुवमेंट्सला पण आम्ही दुरुस्त केलेलं आहे. तसंच आपण मेंदूच्या आजारामध्ये पार्किन्सन, कंपवात आपण पाहतो की बरंच कॉमन आहे. हल्ली तर स्ट्रेसमुळे आणखी कॉमन होत आहे. काही लोकांना आनुवंशिक पण म्हणतात कंपवात. तर अशा रुग्णांना पण चांगला उपचार होतो. जसं मी तुम्हाला लकव्याच्या वेळेला सांगितलं की स्काल्प ॲक्युपंक्चर म्हणजे मेंदूचा जो भाग कमकुवत झाला त्याला पण दुरुस्त करतो. त्याप्रमाणे वैज्ञानिकरित्या हे पण पाहण्यात आलेलं आहे की ॲक्युपंक्चरने डोपामिनचा संचार सुधारण्यात येतो, सेरोटोनिन्स इम्प्रूव्ह होतात. तर ह्या प्रकारे पण ब्रेनमध्ये जे न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत त्याला इम्प्रूव्ह करून आपण पार्किन्सनवर ट्रीटमेंट करतो. माझ्याकडे एक क्लास 2 अधिकारी आहेत, नाशिकवरून माझ्याकडे ट्रीटमेंटला ठाण्याला यायचे. तर आता त्यावेळेला त्यांना ज्यावेळेला ते म्हणजे सगळ्यांना स्टाफला बोलायचे तर हात प्रचंड कापायचा आणि स्ट्रेस सिच्युएशनमध्ये तर जास्तच कापतो तो. तर आता ते व्यवस्थित बोलतात, व्यवस्थित ते सगळ्यांना संबोधन करतात. तर अशा प्रकारे पार्किन्सनला, त्याचप्रमाणे एक ॲटॅक्झिया नावाचा आजार असतो ज्याचा बॅलन्स जातो, चालताना बॅलन्स जातो रुग्णाचा आणि वरच्यावर गंभीर होत जातं आणि त्याच्यात आयुष्यमान पण कमी राहतं. तर अशा पेशंट्सला पण आम्ही बऱ्यापैकी मेंटेन करतो. लहान मेंदू जो कमकुवत झालेला आहे, लहान मेंदूला पण चांगला ट्रीटमेंट होतं. ह्याचे पॉईंट्स पाठीमागे असतात त्याला इम्प्रूव्ह करतो. नाडी जीप पाहून आम्हाला लक्षात येतं की ह्या रुग्णामध्ये आजाराचं कारण काय आहे, मेंदू का कमकुवत होतं, तर त्याप्रमाणे उपचार करतो. आणि मी स्वतः ॲलोपॅथीचा असल्यामुळे तुमचे MRI वगैरे रिडिंग्स व्यवस्थित पाहून माझ्या लक्षात येऊन जातं याला ट्रीटमेंट कुठल्या पद्धतीने केली पाहिजे. तसंच लहान मुलांमध्ये मंदवाढ असतं. मूल जेव्हा जन्मतं, उशिरा रडलं तर त्याच्या मेंदूमध्ये ऑक्सिजन पोचत नाही, ब्लड सप्लाय कमी मिळतं, त्याच्यामुळं हातपाय काम करत नाही, हातपायाला असं सीझर गेट असतो कधी कधी. तर अशा रुग्णांना पण, अशा मुलांचा पण फार चांगला उपचार होतं. बरेचसे मुलं स्वतः चालण्या फिरण्यासारखे होतात, बोलत नाही ते बोलायला लागतात. असे मेंदूच्या न्यूरॉलजी आहे, चेहऱ्यावरती करंट सारखं सेन्सेशन येतं, त्याला पण ट्रीटमेंट चांगले होतं. मेंदूच्या अनेक अगदी फिट सारख्या पण आजारावर उपचार बऱ्यापैकी होतो.
अगदीच. मेंदूच्या विकारांबद्दल तुम्ही सांगितलं. आता ॲलर्जी, मायग्रेन आणि ऍसिडिटी, जो अनेकांना ऍसिडिटीचा त्रास असतो, तर यावर काही आहे का? हे आजार म्हणजे कसे आहेत, रोजच्या जीवनातले आजार सारखे झालेत. अगदी. पण लोकांना वाटतं की ठीक आहे, एक गोळी खाल्ली किंवा झालं की झालं, पण तुमची क्वालिटी ऑफ लाईफ खराब होते. आज तुम्हाला जो आजार ऍसिडिटीचा आहे, तुमच्या शरीरामध्ये जे जेवण जाते त्याला म्हणजे त्याला ऍब्सॉर्प्शन करण्याची क्षमता कमी झालेली आहे. असं झालं तर नंतर तुम्हाला त्याचे रेसिप्रोकेशन्स ज्यावेळेला तुमचं वय वाढेल त्यावेळेला दिसेल की तुम्ही लवकर म्हातारपण येतंय. तर अशाच वेळेला तुम्हाला ऍसिडिटी आणि ॲलर्जी असे आजार ॲक्युपंक्चरने बऱ्याच लोकांचे सहज नीट होतात. फक्त ॲलर्जी आनुवंशिक असेल, दमा वगैरे, तर त्याला मध्ये मध्ये कंट्रोल करावा लागतो. पण ॲलर्जीचे पण मी केसेस जुनाट सर्दीचे केलेले आहेत, उत्कृष्ट रिझल्ट येतात. ॲक्युपंक्चरने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, त्याच्याने ॲलर्जी सारखे जटिल आजार बरे होतात. ॲसिडिटीचं कारण शोधायला लागतं की ॲसिडिटी पोटात उष्णताने आहे का, आतड्यातल्या उष्णतेने आहे का, लिव्हरच्या उष्णतेने, ते नाडीमध्ये आम्हाला कळतं. त्याप्रमाणे मी ॲसिडिटीला मुळापासून आपण दुरुस्त करू शकतो. मायग्रेन, डोकं दुखतं, ॲसिडिटी होते, मळमळ होते, उलटी होते, मायग्रेनमध्ये ठक 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 डोकं दुखतं, त्याच्यामध्ये पण ॲक्युपंक्चर हे मानलेलं ट्रीटमेंट आहे. आपण टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण मध्ये आर्टिकल आलं की मायग्रेनसाठी ॲक्युपंक्चर इज द प्रोवन रेमेडी. बाकी त्याला औषधाने नाही होत, असाध्य मानलं जातं. तर इथं साध्य होतंय ते. अगदीच. वेगवेगळ्या आजारांविषयी तुम्ही सांगतायत. स्त्रियांना होणारे जे आजार आहेत, अगदी थोडक्यात काय सांगाल? स्त्रियांमध्ये पीसीओडी, हल्ली पीसीओडी आधीच्या काळात ऐकण्यातच नव्हतं. स्ट्रेसमुळे भरपूर होत आहे. त्याच्यात इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, FSH, LH त्याचे लेवलमध्ये प्रॉब्लेम आहेत. तर ह्या ॲक्सिसला दुरुस्त करण्यासाठी ॲक्युपंक्चर काम करतं. आणि इन्फर्टिलिटी, वंध्यत्व पण सुधारतं मग अशा. अगदीच. खरं तर वेगवेगळ्या आजारांचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला आणि त्यावर रामबाण उपाय आपण म्हणूयात, तो म्हणजे ॲक्युपंक्चर. तर ज्या रुग्णांना या ट्रीटमेंटबद्दल अधिक माहिती हवी आहे, स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर, आज तुम्ही ते आलात आणि ॲक्युपंक्चरमुळे जे आजार बरे होऊ शकतात, या आजारांविषयी आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. त्याचबरोबर आरोग्यम धन संपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.